नमस्कार, मी शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत करते। मी आज चवळी बटाटा करणार आहे। जशी आपल्याला गावाला अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये करतो तशी भाजी गावाला पण अशीच बनवतात वाटण घालून। मी ते 125 ग्राम चवळी घेतली, ती रात्री भिजत टाकलेली, म्हणून मी कुकरला लावली नाही, कारण कुकरला लावली तर ती आता साफ फुटून जाणार। आपण 2-3 तास भिजत टाकले तरच कुकरला लावली। आणि मी त्याच्याप्रमाणे एक बटाटा घेतलेला आहे, असा चौकोनी कापून असा एक बटाटा घेतलाय। बटाटा जास्त पण घ्यायचा नाही, कारण की आपली चवळी असेल तसा बटाटा घ्यायचा। तर मी याच्यात तेल घालते, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण एक पळी असं किती पाहिजे तेवढं असं आपण तेल घालायचं। गावाला सत्यनारायणाच्या पूजेला किंवा आपल्या लग्ना म्हणजे असं पंक्तीला याला अशी भाजी बनवली जाते, त्याला अशी पंक्तीतली भाजी बोलतात। तर मी एक कांदा घेतलाय, टोमॅटो आणि कोथिंबीर। तिला साहित्य पण जास्त लागत नाही, आपल्या घरगुती मसाल्यामध्ये होऊन जाते। कांदा चांगला लाल करून घ्यायचा। आणि माझं घरगुती वाटण, तुम्हाला तर माहिती आहे माझं वाटण नेहमी तयारच असतं 4-4 दिवसाचं। मी कांदा, खोबरा, आलं, लसूण असं आणि थोडंसं गरम मसाला वाटताना टाकते, ओलं सुकं खोबरं, लाल तिखट आणि हळद। ह्याच साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची। तर मी आता ही भाजी बनवून घेते, मला दाखवते ही बघा समोरून। ते बघा आपला कांदा लाल झालेला आहे, तर त्याच्यात टोमॅटो टाकते। एक चांगला पिकलेला मीडियम टोमॅटो मी घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडी मी वरून घालणार आहे। हा टोमॅटो चांगला आपल्याला त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं, आणि एकदा आपण मसाले घातले की टोमॅटो आपला नरम होत नाही। आपल्याला आत्ताच त्या कांद्याबरोबर नरम करून घ्यायचं। तिथे मी गरम पाणी घेतलंय, थंड पाणी एकदम घालायचं नाही, थोडंसं गरम करायचं, नाही तर हे ना असं चिवट असे थोडी हे होऊन जाणार, म्हणून थोडं गरम पाण्याने घालायचं। म्हणजे मी कुकरला लावली नाही, म्हणजे मी थोडं गरम पाणी घालणार आहे। कुकरला लावून तर गरम पाणी घालायची गरज नाही। तर मी हे वाटण घालते आपलं। ते पण आपल्याला कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत, आम्ही भाजलेलंच वाटण असतं, पण तरी पण आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला चांगलं असं मऊ करून घ्यायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं। ही साधी सोपी भाजी आणि रस्सेवाली छान भाजी आहे। ही बघा एकदम साधी सोपी भाजी आहे, आणि रस्सेवाली पण होऊन जाते। हळद टाकते, आणि हा माझा तिखट घरगुती तिखट मसाला, म्हणून मी दुसरे मसाले वापरतच नाही। तर मी गॅस थोडा कमी करते। थोडंसं पाणी घालते, कारण ते मसाला जळू नये म्हणून। मसाला जळू नये म्हणून असं थोडंसं पाणी घातलंय त्याच्यामध्ये, आणि आपल्याला असं चांगलं त्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं आहे। मस्त आपला मसाला बघा असा तयार झालेला आहे एकदम छानपैकी। तर मी चवळी घालते। चवळी आपली 100-125 ग्राम घेतली तर भरपूर भाजी होते। मी हे बटाटे घालते। तर आपल्याला असं परतून चांगलं तिला ना असं गरम पाणी होतं, अगदी 10 मिनिटं चांगली शिजवायची परतून। आणि तिला आता गरम पाणी घालते, थोडी अर्धी शिजली की आपल्याला मीठ घालायचं आहे। तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये गरम पाणी घालते।
म्हणजे ती पटकन अशी शिजली जाईल. बघा मी जरा माझ्या याच्याप्रमाणे घालते, आपल्याला पाहिजे आपण नंतर घालू शकतो. आता ही भाजी आपल्याला अशी चांगली मीडियम गॅसवर शिजवायची. मीडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून शिजवून द्यायचे. मग तिला पाणी घालायचं आणि तिला अशी ही बघा अशी एकदम मी तुम्हाला फोडून दाखवते. चला आपण आता 10 मिनिटांनी, मी मध्ये मध्ये अशी पाहिली होती पण 10 मिनिटांनी मी अशी ही भाजी बघते. आपली ही रस्सा भाजी, त्याच्यात मी आता मीठ नाही टाकलेलं आहे, मीठ टाकते. आपण मीठ टाकल्यानंतर आपण असं मिक्स करून आपण बघूया आपले बटाटे वगैरे काही शिजलेत का. एकदम छानपैकी बटाटे शिजले. आता आपल्याला ही चवळी बघायची. थोडीशी एक उकळी आली पाहिजे. हे बघा चांगली आपली चवळी चांगली शिजलेली आहे. हे बघा अशी मस्त चवळी शिजलेली आहे. त्याला एक उकळी आणते आणि आता मी गॅस बंद करते. वरून मी कोथिंबीर टाकते. ह्या पद्धतीने एकदा घरगुती मसाल्यामध्ये, ढाबा स्टाईल बनवण्याच्या घरगुती मसाल्यामध्ये भाजी करून बघा, एकदम छान भाजी होते. अशी चवळी बटाटा ही आपली पंक्तीला वगैरे अशी बनवतात ती भाजी आहे. आणि ते लोक पंक्तीला बनवणारे असे कुकरला लावत नाही, कढई करतात. आपण फटाफट उकडून घेतो, फोडणीला देतो, असं करतो. चला मी तुम्हाला माझी पंक्तीची चवळी बटाटा भाजी दाखवते. पाहिजे आपण अजून रस्सा आटवू शकतो. तर आता थोडी शिजेपर्यंत आटेल. ती बघा अशी माझी रस्सा भाजी छान अशी झालेली आहे. चला म्हणजे कशी माझी भाजी झाली चवळीची बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा. भाजी आवडली नाही तरी कोणती वेगळी हे करा. आणि आता मी ह्याच्यातच घालून थोडं 2 मिनटं याला झाकण ठेवून, असं आपण झाकण ठेवलं की त्या भाजीला अजून असं कलर येतो. झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. चला बाय बाय. मी माझा व्हिडिओ बंद करते.